हॅलो गाईज, आपण नेक्स्ट आपण बघणार आहोत जावा AWT बटन. ओके, तर AWT मध्ये बटन कसं क्रिएट करता. ओके, तर ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, सी दिस. द बटन क्लास इज यूज टू क्रिएट अ लेबल्ड बटन दॅट हॅज प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट इम्प्लिमेंटेशन. ओके, तर बटन आपण कशासाठी क्लिक करतो, क्रिएट करतो. बटन म्हणजे काय, आता कम्प्युटरमध्ये आपण बघतो, आपण एखाद्या गोष्टीवर जर क्लिक केलं, ओके, तर तिथे काहीतरी ॲक्शन परफॉर्म होते. ओके, आणि त्या बटनला एक पर्टिक्युलर नाव दिलं असतं. सपोज सबमिट आहे. सबमिट आपल्याला ते लगेच कळतं ते बटन आहे. ओके, सबमिट आहे म्हणजे तिथं क्लिक केल्यानंतर ती काहीतरी ॲक्शन तिथे काय होते, परफॉर्म होते. ओके, बटन हे एक अशी गोष्ट आहे की त्यावर क्लिक केल्यानंतर एक काहीतरी ॲक्शन परफॉर्म होते आणि त्याला एक पर्टिक्युलर नाव दिलेलं असतं. ओके, द ॲप्लिकेशन रिझल्ट इन सम ॲक्शन व्हेन द बटन इज पुश्ड. म्हणजे काय की आपण बटनवर क्लिक केल्यानंतर तिथे काहीतरी ॲक्शन परफॉर्म होते. ओके, सी दिस. ओके, सी द एक्झाम्पल ॲक्च्युली. Okay, how to create button. Okay, import java.awt.star. AWT is the package name and star means all classes in AWT package. Okay, button example आपण त्याला नाव दिलं. ओके, पब्लिक स्टॅटिक void मेन स्ट्रिंग अर्स. ओके, तर आपण परत इथे काय करणार आहोत, फ्रेम घेऊया आणि फ्रेमवर आपण बटन क्रिएट करू. ओके, तर आपण इथं फ्रेम क्रिएट केली. फ्रेम कशी क्रिएट करता, फ्रेम क्लास नेम ऑब्जेक्ट नेम इक्वल टू न्यू फ्रेम आणि त्या फ्रेमला आपण काय नाव दिलं आहे, बटन एक्झाम्पल. ओके, तर इथे बटन कसं क्रिएट करतं बघा. बटन हे पण इथे क्लास आहे. ओके, म्हणजे बटन हा पण काय आहे, क्लास आहे. ओके, त्याचा आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि तो ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर त्याला आपण एक इथं लेबल पास केले. ओके, म्हणजे जे काही बटन क्रिएट होणार आहे तर त्याला क्लिक हिअर हे लेबल जाईल. ओके, आणि त्या बटन आपण कुठे म्हणजे कोऑर्डिनेट सेट केले त्या बटनचे, म्हणजे ह्या कोऑर्डिनेट्सला ते बटन काय होणार आहे, प्लेस होईल तिथे किंवा शो होईल. ठीक आहे, बी डॉट सेट बाउंड्स म्हणजे त्या बटन ऑब्जेक्टचं नेम डॉट सेट बाउंड्स ही मेथड आहे. ओके, आणि कोऑर्डिनेट्स पास केले 4 कोऑर्डिनेट्स. ओके, तर आपण काय करणार आहोत यामध्ये, आता ते बटन आपल्याला फ्रेमला ॲड करावं लागेल. जसं आपण लेबल फ्रेमला ॲड केलं तसं बटन पण फ्रेमला ॲड करायचं. म्हणजे फ्रेमचा ऑब्जेक्ट नेम डॉट ॲड बी. ओके, बी झाला बटनचा ऑब्जेक्ट नेम. ओके, आणि सेम तसंच आणि एफ डॉट सेट विजिबल ट्रू ठेवायचं. इथं जर तुम्ही फॉल्स केलं तर तुम्हाला ती फ्रेम दिसणार नाही. ओके, तर आपण हे एक्झाम्पल एक्झिक्यूट करून बघू. कंट्रोल सी, cmd cd/d core cd core java. ओके, cd सॉरी java c बटन एक्झाम्पल डॉट जावा. ओके, ओके, आणि जावा पेस्ट बटन एक्झाम्पल. हे बघा इथे काय झालं आहे, ही फ्रेम क्रिएट झाली. ओके, त्या फ्रेमला आपण काय नाव दिलं होतं, इथे बघा फ्रेमला आपण नाव दिलं होतं बटन एक्झाम्पल आणि आपल्या बटनला काय नाव दिलं होतं, क्लिक हिअर. तर इथे बघा ही फ्रेम क्रिएट झाली. त्या फ्रेमला नाव काय, इथे कोपऱ्यात वरती बटन एक्झाम्पल, आणि आपण जे बटन घेतलं होतं त्याला आपण काय लेबल दिलं होतं, क्लिक हिअर. ओके, तर क्लिक हिअर हे काय झालं आहे, इथे बटन झाले. ओके, तर आपलं कसं असतं, आपण जेव्हा एखाद्या बटनवर क्लिक करतो तेव्हा तिथे काहीतरी ॲक्शन परफॉर्म होते. ओके, पण इथे काही होते की ॲक्शन परफॉर्म नाही. तर आपण नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये बघणार आहोत की बटनवर क्लिक केल्यानंतर काहीतरी ॲक्शन परफॉर्म होते. ओके, म्हणजे त्यासाठी कुठली मेथड कॉल होते. ओके, किंवा कुठली मेथड यूज करतात जावामध्ये. ओके, तर ते आपण नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सी दिस एक्झाम्पल 2. ओके, तर यामध्ये बघा आपण इथे काय करणार आहोत, आपण इथे घेतलं आहे, इथे आपल्याला एक इव्हेंट असतो. म्हणजे आपण त्या बटनवर क्लिक केल्यानंतर काहीतरी ॲक्शन परफॉर्म होते. ओके, तो एक इव्हेंट झाला म्हणजे तिथे काहीतरी इव्हेंट परफॉर्म होतो. तर इव्हेंट कुठला, बटनसाठी कुठला इव्हेंट यूज करता, ॲक्शन लिस्नर. ओके, किंवा लिस्नर कुठला यूज करता, ॲक्शन लिस्नर. ओके, तर आपण यामध्ये काय करणार आहोत, क्रिएट क्लास पब्लिक क्लास एक्झाम्पल. ओके, एक्सटेंड्स फ्रेम इम्प्लिमेंट्स ॲक्शन लिस्नर. ओके, तर आपण याला काय नाव दिलं आहे, आपल्या क्लासला एक्झाम्पल नाव दिलं आहे. एक्सटेंड्स फ्रेम केलं आणि इम्प्लिमेंट्स ॲक्शन लिस्नर केला. ॲक्शन लिस्नर हा इंटरफेस आहे म्हणून त्याला इम्प्लिमेंट केलं आहे. ठीक आहे, फ्रेम हा क्लास आहे म्हणून त्याला एक्सटेंड केलं आहे आणि ॲक्शन लिस्नर
इंटरफेस आहे म्हणून त्याला इम्प्लिमेंट केलं आहे. ठीक आहे, हे बघा. तर यामध्ये आपण भरपूर गोष्टी कव्हर करणार आहोत. या एक्झाम्पलमध्ये टेक्स्ट फील्ड घेतली, म्हणजे जसं आपण बटन लेबल क्रिएट करतो तसं आपण टेक्स्ट फील्ड पण क्रिएट करू शकतो. ओके, टेक्स्ट फील्ड त्याचं ऑब्जेक्टचं नाव. ओके, नंतर लेबल यल. तुम्ही म्हणजे डिरेक्टली हे पण करू शकता. म्हणजे आता सपोज इथं काय केलं आहे खाली TF इक्वल टू न्यू टेक्स्ट फील्ड आहे ना, तर त्याआधी डिरेक्टली टेक्स्ट फील्ड TF इक्वल टू न्यू टेक्स्ट फील्ड, म्हणजे आपण आधी जसं बटन लेबल क्रिएट केलं तसं तुम्ही इथे करू शकता डिरेक्टली. किंवा आधी फक्त ते त्याचं ऑब्जेक्ट क्रिएट करून मग त्याला न्यू म्हणजे हे करायचं, व्हॅल्यूज पास करायचे. ठीक आहे, मग टेक्स्ट फील्ड TF, लेबल यल आणि बटन B. ओके, तर तुम्ही काय केलं आहे एक्झाम्पलचा हा झाला कन्स्ट्रक्टर. ओके, इथं काय आहे क्लास नेम ओपन क्लोज ब्रॅकेट आणि त्याला बॉडी, म्हणजे हा काय झाला कन्स्ट्रक्टर. व्हॉट इज कन्स्ट्रक्टर? कन्स्ट्रक्टर मीन्स कन्स्ट्रक्टर नेम इज सेम ॲज क्लास नेम अँड इट्स हॅव ओन बॉडी. ओके, इट डज नॉट हॅव एनी रिटर्न टाईप. याला रिटर्न टाईप आहे की इथे नाही. ओके, कन्स्ट्रक्टरचं नाव आणि क्लासचं नाव सेम पाहिजे इथे आहे, म्हणून त्यावरून आपल्याला काय समजतं आहे हा कन्स्ट्रक्टर आहे. आणि त्या कन्स्ट्रक्टरमध्ये आपण काय केलं आहे बघा, कन्स्ट्रक्टरमध्ये हा TF काय होता टेक्स्ट फील्डचा ऑब्जेक्ट इक्वल टू न्यू टेक्स्ट फील्ड, म्हणजे आपण काय केलं इथे एक टेक्स्ट फील्ड क्रिएट केली आणि ती कुठे क्रिएट होणार आहे ह्या कोऑर्डिनेट्सला ती सेट होईल. ओके, नंतर लेबलचा ऑब्जेक्ट क्रिएट केला होता, त्याला यल नाव दिलं होतं, यल इक्वल टू न्यू लेबल. ओके, आणि ते लेबल कुठं सेट केलं आहे आपण ह्या कोऑर्डिनेट्सला. ओके, नंतर एक बटन क्रिएट केलं आहे, त्या बटनला आपण नाव काय दिलेलं आहे सबमिट बटन, सबमिट दिलेलं आहे. ओके, लेबलला काही नाव दिलं होतं का नाही, टेक्स्ट फील्डला काही केलं आहे का नाही, ते फक्त इथे हे होणार ते. ओके, ह्या कोऑर्डिनेट्सला ते काय होणार आहे सेट होणार आहे तो टेक्स्ट फील्ड. आणि लेबल घेतलं, त्याला नाव नाही दिलं, फक्त ह्या कोऑर्डिनेट्सला त्याला सेट केलं. नंतर एक बटन घेतलं, त्याला आपण काय नाव दिलं आहे सबमिट. ओके, आणि तो ह्या कोऑर्डिनेट्सला ते बटन आपण काय केलं सेट केले. म्हणजे कोऑर्डिनेट सेट करण्यासाठी कुठली मेथड यूज करता, सेट बाउंड्स मेथड. ओके, नंतर हे बघा इथे काय आहे नेक्स्ट बघा तुम्ही, बटन आपण ॲक्शन कशावर परफॉर्म करतोय, बटनवर ॲक्शन परफॉर्म होते आपली. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या बटनवर क्लिक करतोय तेव्हा तिथे काहीतरी इव्हेंट होतं आहे, म्हणजे काहीतरी परफॉर्म होते. सपोज सबमिट बटन असेल तर सबमिट बटन क्लिक केल्यानंतर ते सक्सेसफुली सबमिटेड, किंवा तिथे काहीतरी ॲक्शन परफॉर्म होते, किंवा आपला फॉर्म सबमिट होतो. ओके, तर आपल्याला इथं काय दाखवायचं आहे की आपण बटनवर क्लिक करतोय तर ते बटनवर ॲक्शन कशी परफॉर्म होते. ओके, तर मग हे बघा बटनचं ऑब्जेक्ट डॉट ॲड ॲक्शन लिस्नर आणि धिस, म्हणजे काय होतं आहे आपण काय करतो इथे त्या बटनला ॲक्शन लिस्नर ॲड करतोय. म्हणजे त्यासाठी कुठली मेथड, म्हणजे त्याचं कुठली तरी ॲक्शन परफॉर्म होती ना, मग त्याला आपण काय करतोय एक मेथड म्हणजे एक मेथड हे करतोय आणि त्याला धिस म्हणजे काय करंट ऑब्जेक्ट. ओके, धिसचा मिनिंग काय होतो करंट ऑब्जेक्ट. ओके, त्यासाठी कुठली मेथड यूज करायची आहे, आता बटनवर काय करतोय आपण ते प्रोसेस करतोय, म्हणजे बटनवर कुठला तरी इव्हेंट प्रोसेस होतोय. ठीक आहे, म्हणून बटनचं ऑब्जेक्ट बी डॉट ॲड ॲक्शन लिस्नर. ओके, बटनसाठी कुठला लिस्नर यूज करता, ॲक्शन लिस्नर. मग त्यासाठी मेथड कुठली आहे, ते बटनवर तो ॲक्शन लिस्नर ॲड करण्यासाठी कुठली मेथड आहे, ॲड ॲक्शन लिस्नर आणि ब्रॅकेटमध्ये धिस म्हणजे करंट ऑब्जेक्ट. ओके, म्हणजे हे जे काय होणार आहे, म्हणजे करंट ऑब्जेक्ट कुठला आहे आपला बी. ओके, म्हणजे बी म्हणजे आता बी आहे, हे बी म्हणजे काय आहे तर बटनचा ऑब्जेक्ट नेम होता आणि ते सबमिट आहे. ओके, म्हणजे सबमिट जे असेल त्यावर काय होणार आहे एक ॲक्शन परफॉर्म होणार आहे. ओके, ॲड ॲक्शन लिस्नर आपण त्याला काय केलं आहे ॲड केलं आहे, ब्रॅकेटमध्ये हा कंपल्सरी धिस पास करायचं, धिस म्हणजे करंट ऑब्जेक्ट. ठीक आहे, नंतर काय केलं आपण ते बटन ॲड केलं. ठीक आहे, आता इथं फ्रेमला ॲड करायची गरज नाही, आपण डिरेक्टली ॲक्शन परफॉर्म करतोय. म्हणजे इथं आपण सिम्पल एक्झाम्पलमध्ये काय करत होतो त्या गोष्टी फ्रेमला ॲड करत होतो, तसं इथं फ्रेमला ॲड करायची गरज नाही. इथं डायरेक्टली आपण काय करतोय ॲड बीचं ऑब्जेक्ट म्हणजे ॲड बटन, ॲड टेक्स्ट फील्ड, ॲड लेबल. ठीक आहे, आणि त्याच्यात साईज हे केलं आहे आणि सेट व्हिजिबिलिटी. हे बघा सेट व्हिजिबल, इथं आपण पहिल्यांदा काय करत होतो आपण एफ डॉट सेट व्हिजिबल करत होतो. ठीक आहे, तर इथे काही करायची गरज आहे का सध्या नाही, कारण हे का करायची गरज नाही, कारण का इथे आपण काय केलं आहे ऑलरेडी एक्सटेंड्स फ्रेम केलेलं आहे, म्हणजे हे सगळं एक्सटेंड्स फ्रेम केलं आहे, म्हणून हे इथे याला एफ डॉट करायची गरज नाही. ओके, त्याला ऑलरेडी आपण काय केलेलं आहे एक्सटेंड केलेलं आहे. ठीक आहे, तर आपण काय करतो इथे आता ते बटनला आपण काय केलं एक लिस्नर ॲड केलं, त्यासाठी कुठली मेथड यूज केली होती ॲड ॲक्शन लिस्नर आणि त्याच्या ब्रॅकेटमध्ये धिस पास करायचा. धिस म्हणजे काय करंट ऑब्जेक्ट. करंट ऑब्जेक्ट कुठला आपला बी, म्हणजे आणि बीला आपण काय नाव पास केलं होतं बी ऑब्जेक्ट म्हणजे काय हे बघा इथे बी इक्वल टू न्यू बटन सबमिट, म्हणजे हे जे काय सबमिट आहे.
ओके, तर सबमिटला काहीतरी ॲक्शन परफॉर्म होणार आहे आणि त्यासाठी आपण त्याला एक मेथड ॲड केली होती, ॲड ॲक्शन लिस्नर. ओके, धिस. मग त्यानंतर काय होतं आहे, आता हे सगळं आपलं झालं याच्यामध्ये कन्स्ट्रक्टरमध्ये. ओके, तर हे जी काही मेथड तेव्हा ॲड होणार, म्हणजे त्याला आपण जेव्हा ही मेथड कॉल करतोय, म्हणजे ॲक्च्युली अशी मेथड कॉल करतात, जेव्हा ह्या स्टेटमेंटला कर्सर येतो तेव्हा तो कर्सर डिरेक्टली नेक्स्ट त्याच्या मेथडकडे जातो. म्हणजे त्याची जी एक्सप्लेन्ड मेथड आहे ती कुठली आहे, पब्लिक वॉइड ॲक्शन परफॉर्म. ही बघा, ही जी काही दिसत आहे ना, पब्लिक वॉइड ॲक्शन परफॉर्म ॲक्शन इव्हेंट ई. ओके, म्हणजे ते काय वरती जे काही दिलेलं होतं ना, हे की ॲड ॲक्शन लिस्नर धिस. ओके, हे फक्त त्या कॉलिंगसाठी झालं. कुठली मेथड कॉल होते यांनी, ही खालची मेथड कॉल होते. म्हणजे बटनची एक्झॅक्टली एक वेल एक्सप्लेन्ड मेथड कुठली आहे, पब्लिक वर्ड ॲक्शन परफॉर्म ॲक्शन इव्हेंट ई. ओके, ॲक्शन इव्हेंट. ओके, हा एक इव्हेंट आहे आणि ई हा त्या इव्हेंटचा ऑब्जेक्ट आहे. ओके, ही एक मेथड झाली. ठीक आहे, पब्लिक वॉइड हा रिटर्न टाईप, पब्लिक ॲक्सेस स्पेसिफायर, ॲक्शन परफॉर्म्ड हे त्याचं नाव. हे कंपल्सरी ही मेथड तुम्हाला अशीच लिहायची असते, पब्लिक वॉइड ॲक्शन परफॉर्म ॲक्शन इव्हेंट ई. आणि त्यामध्ये आपण काय केलं आहे, त्या मेथडमध्ये आपण काय परफॉर्म केलं आहे, यल डॉट सेट टेक्स्ट दिस इज अ लेबल. आपण काय केलं होतं, इथे लेबल घेतलं होतं, त्याला काही नाव दिलं होतं का आपण, इथे नाही. ओके, म्हणजे मग त्या बटनवर जेव्हा आपण क्लिक करतोय, ओके, मग आपण काय ॲक्शन परफॉर्म करतोय, त्या बटनवर जेव्हा आपण क्लिक करू, आधी आपण जेव्हा लेबल घेतलं तेव्हा आपण त्याला नाव दिलं नव्हतं, फक्त बटनला आपण सबमिट नाव दिलं होतं. ओके, मग जेव्हा त्या बटनवर ॲक्शन परफॉर्म होणार आहे तेव्हा मग तो कर्सर याच्यावर येईल. ओके, ह्या मेथडवर येईल. मग त्या मेथडमध्ये आपण काय परफॉर्म करतोय, यल डॉट सेट टेक्स्ट. सेट टेक्स्ट ही एक मेथड आहे, दिस इज अ लेबल, आणि यल काय आहे, लेबलचं ऑब्जेक्ट. यल डॉट सेट टेक्स्ट दिस इज अ लेबल, म्हणजे त्या लेबलला कुठलं टेक्स्ट सेट होणार आहे, दिस इज अ लेबल. ओके, आणि नंतर टी एफ डॉट सेट टेक्स्ट. टी एफ म्हणजे काय, टेक्स्ट फील्डचा ऑब्जेक्ट होता, आपण वरती डिक्लेअर केला. ओके, डॉट सेट टेक्स्ट बटन ॲक्शन परफॉर्म. ओके, म्हणजे ह्या दोन गोष्टी तिथे परफॉर्म होणार आहे केव्हा, जेव्हा तुम्ही सबमिटवर क्लिक करणार आहे किंवा बटनवर काहीतरी ॲक्शन परफॉर्म होणार आहे. ठीक आहे, म्हणजे सपोज बटनचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला होता, त्याला सबमिट नाव दिलं होतं, म्हणजे आपण सबमिटवर क्लिक करू आणि जर सपोज धिस इज अ लेबल बटन ॲक्शन इज परफॉर्म जर डिस्प्ले झालं, तर आपण समजून घ्यायचं की आपली बटनची ॲक्शन परफॉर्म झाली आहे. ठीक आहे, तर हे झालं त्या बटनचं नाव. आणि सिम्पली काय होतं लास्टला, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग अर्थ, आणि याचा फक्त काय केलं आहे, सिम्पली आपण आपल्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे. ओके, ठीक आहे. आता सपोज आपल्याला काय करायचं आहे, मी परत एकदा सांगते, नीट बघा. आपण याचं काय केलं आहे, टेक्स्ट फील्डचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, लेबलचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि बटनचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. त्यामध्ये आपण काय घेतलं, कन्स्ट्रक्टर घेतला. त्या कन्स्ट्रक्टरमध्ये आपण काय केलं, टेक्स्ट फील्ड म्हणजे कंप्लीट ऑब्जेक्ट क्रिएट केला त्याला कोऑर्डिनेट सेट केले टेक्स्ट फील्डचा. लेबलचा कंप्लीट ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि त्याचे कोऑर्डिनेट सेट केले. पण याला आपण नाव दिलं का टेक्स्ट फील्डला आणि लेबलला, नाही. बटन बघायचं आहे आपल्याला, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग याच्यामध्ये, ह्या एक्झाम्पलमध्ये काय आहे, बटन. ओके, तर बटन आपण क्रिएट केलं, बटनला नाव काय दिलं आहे आपण इथे, सबमिट. त्याचे कोऑर्डिनेट सेट केले. ठीक आहे, आणि बटनमध्ये एक मेथड असते, म्हणजे बटनसाठी कुठला लिस्नर यूज करता, ॲक्शन लिस्नर यूज करता. ठीक आहे, तर तो ॲक्शन लिस्नरची जी काही मेथड आहे ती कॉल करण्यासाठी हे सेंटेन्स यूज करता, बटनचा ऑब्जेक्ट डॉट ॲड ॲक्शन लिस्नर ब्रॅकेटमध्ये दिस. ओके, दिस हे जे काही सेंटेन्स आहे ती त्या बटनच्या ॲक्शन लिस्नरची मेथड कॉल करतं. ठीक आहे, आणि इथं ॲड बटन केलं, ॲड टेक्स्ट फील्ड केलं, ॲड लेबल केलं. ठीक आहे, इथं झाला आपल्या कन्स्ट्रक्टरचा क्लोज, आणि इथं सेट विजिबल ट्रू केलं आहे. ठीक आहे, हा कन्स्ट्रक्टरचा कॉल झाला. पण ह्या मी काय सांगितलं तुम्हाला, जेव्हा हां बरं ठीक आहे, वन बाय वन सांगते. आणि नंतर आपली जी काही मोस्ट इम्पॉर्टंट मेथड होती ॲक्शन लिस्नरची, ती कुठली आहे, पब्लिक वॉइड ॲक्शन परफॉर्म्ड ॲक्शन इव्हेंट ही जशीच्या तशी लिहायची असते. ओके, तुम्ही इथं मनाने लिहू शकत नाही. कोर जावामध्ये तुम्ही मनाने मेथड नेम लिहू शकता, पण ॲडव्हान्स जावामध्ये जे आहे तेच लिहायचं असतं कंपल्सरी. तुम्ही तुमच्या मनाने इथे चेंजेस करू शकत नाही. ठीक आहे, पब्लिक वॉइड ॲक्शन परफॉर्म ॲक्शन इव्हेंट ई. परफॉर्मचा पी कॅपिटल, ॲक्शनचा ए कॅपिटल, इव्हेंटचा ई कॅपिटल, आणि हे दोन्ही एकत्र वर्ड आहे. हे पण दोन्ही एकत्र वर्ड आहे, याच्यात स्पेस नाही आहे, लक्षात ठेवा. ई हा ऑब्जेक्ट झाला ॲक्शन इव्हेंटचा. ओके, आणि त्यामध्ये आपण काय केलं आहे, यल डॉट सेट टेक्स्ट म्हणजे लेबलच्या ऑब्जेक्टला टेक्स्ट सेट केलं आणि टेक्स्ट फील्डच्या ऑब्जेक्टला सेट टेक्स्ट केलं. ठीक आहे, मग सपोज ते जर मेथड बटन कॉल झालं आणि त्या बटन कॉलमधून ती मेथड जर कॉल झाली, तर हे दोन्ही ॲक्शन परफॉर्म झाल्या पाहिजे. आता सपोज एक्झाम्पल रन झालं हे, तर ते कसं होणार, मेनमध्ये जाईल. ओके, तो काय करेल, इथं
ऑब्जेक्ट क्रिएट करेल. ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर पहिल्यांदा काय होतं, कन्स्ट्रक्टर कॉल होतो. मग कन्स्ट्रक्टर कॉल झाल्यानंतर काय होईल, तो वन बाय वन काय करेल, टेक्स्ट फील्ड क्रिएट करेल, लेबल क्रिएट करेल, नंतर बटन क्रिएट करेल. आणि बटन क्रिएट केल्यानंतर त्याला काय नाव दिलं होतं, सबमिट बटन क्रिएट केलं. ओके, मग सेट बाउंड झालं. मग नंतर तो काय होतो, बी डॉट ॲड ॲक्शन लिस्नर धिसवर जातो. मग जेव्हा तो कर्सर याच्यावर येतो तेव्हा तो कुठली मेथड कॉल करतो, पब्लिक वॉइड ॲक्शन परफॉर्म ॲक्शन इव्हेंट ई, ही खालची मेथड कॉल करतं. मग ही मेथड कॉल केल्यानंतर तिथे काय परफॉर्म झालं पाहिजे, एल डॉट सेट टेक्स्ट दिस इज अ लेबल आणि टी एफ डॉट सेट टेक्स्ट बटन ॲक्शन परफॉर्म. म्हणजे ॲड ॲक्शन कन्स्ट्रक्टरमध्ये गेल्यानंतर ॲड ॲक्शन लिस्नर कॉल झाल्यानंतर तो त्याची पर्टिक्युलर मेथड कॉल करतो. ओके, मग ती मेथड कॉल केल्यानंतर आपल्याला ह्या 2 ॲक्शन परफॉर्म झाल्या तर आपण काय म्हणू की बटनवर कुठली तरी एक ॲक्शन परफॉर्म झाली किंवा आपलं बटन एक्झॅक्टली वर्किंगमध्ये आहे. ओके, ठीक आहे, सक्सेसफुली आपण हे करू शकतो. ठीक आहे, मग सपोज आपण आता प्रोग्राम रन करून बघू. कंट्रोल सी केला आपण इथे. सपोज cd स्लॅश cmd cd स्लॅश d कोलन cd core java c dot java successfully compile java हे बघा. ओके, तर आपण काय केलं होतं, पहिल्यांदा एक टेक्स्ट फील्ड घेतला, लेबल घेतलं होतं. ठीक आहे, त्यांना नाव दिलं होतं की नाही, हा पण घेतलेला टेक्स्ट फील्ड या कोऑर्डिनेट्सने तो इथं सेट झाला. ठीक आहे, एक बटन घेतलं होतं, त्याला आपण काय नाव दिलं होतं, सबमिट. नंतर त्यामध्ये आपण काय घेतलं होतं, एक कन्स्ट्रक्टर घेतलेला होता. ठीक आहे, तर कन्स्ट्रक्टरमध्ये आपण काय केलं होतं, म्हणजे टेक्स्ट फील्डचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, बटनचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, लेबलचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. ठीक आहे, आणि त्या कन्स्ट्रक्टरमध्ये आपण काय कॉल केलं होतं, बी डॉट ॲड ॲक्शन लिस्नर आणि ब्रॅकेटमध्ये दिस. मग तेव्हा सपोज तो कर्सर त्या लाईनला गेल्यानंतर तो काय करतो, पब्लिक वर्ड ॲक्शन परफॉर्म ॲक्शन इव्हेंट ही ती मेथड कॉल करतो. आणि त्या इव्हेंटमध्ये आपण काय केलं होतं, लेबल आणि टेक्स्ट फील्ड सेट केलं होतं. म्हणजे आता काय होणार आहे, त्या बटनवर क्लिक केल्यानंतर ते आपल्याला दिसलं पाहिजे. ठीक आहे, सपोज आता हे सबमिट बटन आहे, आपण यावर क्लिक केलं तर काय होतं आहे, आपण लेबल काय सेट केलं होतं, दिस इज अ लेबल, आणि त्या टेक्स्ट फील्डला काय सेट केलं होतं, बटन ॲक्शन परफॉर्म. हे बघा एक्झाम्पलमध्ये इथे बघा, टेक्स्ट फील्डला काय सेट केलं होतं, बटन ॲक्शन परफॉर्म, आणि लेबल काय सेट केलं होतं, दिस इज अ लेबल. आपण लेबलचे कोऑर्डिनेट्स वरती दिले होते म्हणून ते इथे शो होतं आहे आणि टेक्स्ट फील्डमध्ये हे शो होतं आहे. ओके, समजलं, दिसलं सगळ्यांना आउटपुट. खूप इझी आहे. फक्त लक्षात ठेवायचं, बटनसाठी कुठला लिस्नर यूज करता, ॲक्शन लिस्नर. त्याची मेथड कुठली आहे, पब्लिक वॉइड ॲक्शन परफॉर्म ॲक्शन इव्हेंट ई, आणि ती कशी कॉल करतात, बटनचा ऑब्जेक्ट डॉट ॲड ॲक्शन लिस्नर आणि ब्रॅकेटमध्ये दिस. एवढंच आहे, बाकी सर्व सिम्पल प्रोग्रामसारखं आहे. ओके, आणि जेव्हा आपण त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो तेव्हा कन्स्ट्रक्टर ॲटोमॅटिकली कॉल होतो. मग त्या कन्स्ट्रक्टरमध्येच आपण त्याची मेथड काय केली आहे, कॉल केली आहे. ती कशी, पी डॉट ॲड ॲक्शन लिस्नर आणि ब्रॅकेटमध्ये दिस. दिस म्हणजे करंट ऑब्जेक्ट. ओके, समजलं. थँक्यू गाईज.